नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 डिसेंबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? पिढ्यानपिढ्या धूम्रपान बंदी लागू करणारा जगातील पहिला देश कोणता बनलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, मालदीव हा जो काही देश आहे तो या ठिकाणी जगातील पहिला देश बनलेला आहे धूम्रपान बंदी लागू करणारा. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. अजून एक गोष्ट, आपली जे काही चालू घडामोडीचं जो काही टेस्ट सिरीज या ठिकाणी लॉन्च केलेली आहे आपण पोलीस भरतीसाठी, आज शेवटचा दिवस आहे. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 96 730 58 600. बरोबर. उद्या या ठिकाणी टेस्ट सिरीज सुरू होत आहे. उद्या आपली पहिली टेस्ट या ठिकाणी मी टाकणार आहे. संपूर्ण टेस्ट सिरीजचा जो काही कोर्स आहे तो चालू घडामोडीचा असणार आहे. पोलीस भरतीमध्ये बरेच प्रश्न आपल्याला तुम्हाला याच टेस्ट सिरीजमधले बघायला मिळणार आहेत. तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे तर या ठिकाणी आपलं करंट अफेअर्स मराठी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पोलीस भरतीचा कोर्स आहे त्याला क्लिक करायचं आहे आणि बाय नाववरती क्लिक करायचं आहे, किंवा सरळ या व्हॉट्सअपला मला या ठिकाणी हाय मेसेज टाका, मला टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे असं टाका. आज शेवटचा दिवस आहे. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? अलीकडेच कोणत्या देशाचे अध्यक्ष हे भारताच्या दौऱ्यावरती आलेले आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. रशियाबद्दल सांगायचं म्हटलं तर वर्तमानमध्ये अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन. हे जे काही व्लादिमीर पुतिन आहेत हेच या ठिकाणी 2036 पर्यंत रशियाचे ॲक्टिंग प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत. राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ, ज्याला आपण बोलतो CBIC, याचे नवीन प्रेसिडेंट अध्यक्ष चेअरमॅन म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विवेक चतुर्वेदी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? विवेक चतुर्वेदी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात, तर लगेच नवनवीन झालेल्या नियुक्त्यांवरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. युनेस्कोचे महासंचालक बनलेत खालिद अल एनानी. बाल हक्कांसाठी युनिसेफ इंडियाचे नवीन सेलिब्रिटी ॲडव्होकेटपदी कीर्ती सुरेश. भारताचे 53वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत. इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष जावेद अशरफ. जागतिक बॉक्सिंगचे नवीन अध्यक्ष गेनाडी गोलोवकिन. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टंटचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार. महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव राजेश अग्रवाल. सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक प्रवीण कुमार आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाचे नवीन अध्यक्ष विवेक चतुर्वेदी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. दरवर्षी महापरिनिर्वाण दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आजच्या दिवशी 6 डिसेंबरला आपण दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा करतो. या दिवसाबद्दल काही 3-4-5 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. पहिला पॉईंट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिवस दरवर्षी 6 डिसेंबर रोजी आपण साजरा करण्यात येत असतो. 1956 रोजी म्हणजेच 1956ला याच दिवशी यांचं या ठिकाणी निधन झालं होतं. देशभरातून लाखो अनुयायी मुंबईमधील चैत्यभूमी या ठिकाणी सगळेजण जमा होत असतात. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्याने त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा बौद्ध संकल्पनेतील शब्द या ठिकाणी वापरला जातो. म्हणून आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी असं म्हणण्याऐवजी आपण काय म्हणतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्त आपण याला काय नाव दिलेलं आहे? महापरिनिर्वाण दिवस. बरोबर, हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला होता 14 एप्रिल 1891ला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालं होतं 6 डिसेंबर 1956ला, जेव्हा त्यांचं वय वर्ष होतं 65. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न सुद्धा देण्यात आलेला आहे मरणोत्तर 1990 मध्ये. या पॉईंटवरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे.
पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. कोणत्या देशाच्या संघाने सुलतान अझलन शाह हॉकी कप 2025 जिंकलेला आहे? कोणता? सुलतान अझलन शाह हॉकी कप. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. बेल्जियमने भारताचा पराभव करत या ठिकाणी सुलतान अझलन शाह हॉकी कप 2025चं विजेतेपद या ठिकाणी जिंकलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न आहे क्रीडा संदर्भात, तर लगेच नवनवीन झालेल्या क्रीडा स्पर्धा कोणी जिंकल्या त्याच्यावरती चर्चा करूया. 2025 मध्ये एटीपी फायनल्स जिंकलेला आहे जनिक सिन्नर यांनी. 2025 मध्ये F1 हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा प्रतिष्ठित डॉन पुरस्कार जिंकला आहे ऑस्कर पियारास्ट्री यांनी. ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद लक्ष्य सेन यांनी जिंकलं. भारताची 26वी महिला ग्रँडमास्टरपदी सरयू वेलपुला. पहिला अंध महिला T20 विश्वचषक भारताने जिंकला. डेव्हिस कप 2025 इटलीने जिंकला. 26वी महिला ग्रँडमास्टर सरयू वेलपुला यांनी जिंकलं. जगातील सर्वात तरुण या ठिकाणी फाईड विश्वचषक विजेता ठरला आहे जावोखिर सिंदारो. आणि सुलतान अझलन शाह हॉकी कप 2025चं विजेतेपद बेल्जियमने जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या शहरातील मेट्रोला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने जगातील सर्वात लांब पूर्णपणे चालक विरहित मेट्रो नेटवर्क म्हणून प्रमाणित केलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. रियाध हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट्स लिहून घ्या. जगातील सर्वात लांब पूर्णपणे चालक विरहित ट्रेन नेटवर्क म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने प्रमाणित केलं आहे या नेटवर्कला. हे नेटवर्क 6 लाईन्स आणि 85 स्थानकांसह 176 किलोमीटर पर्यंत या ठिकाणी पसरलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025च्या शुभंकराचं नाव काय होतं? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सी फॉर कॅमेल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उंट असं या ठिकाणी काय होतं? मॉस्कटचं नाव होतं, शुभंकराचं नाव होतं खेलो इंडिया युनिव्हर्सिटीच्या गेमच्या शुभंकराचं नाव. ठीक आहे. बाकीचे जे काही मग स्पर्धा परीक्षा झाल्या त्याच्यावरती चर्चा करूया. आपण आताच पाहिलं सुलतान अझलन शाह हॉकी कप बेल्जियमने जिंकलं. जगातील सर्वात तरुण फाईड विश्वचषक विजेता जावोखिर सिंदारोव ठरले. 26वी महिला ग्रँडमास्टरपदी कोण विजेता ठरला आहे? सरयू वेलपुला. डेव्हिस कप 2025चं जिंकलं इटलीने. पहिला अंध महिला T20 विश्वचषक भारताने जिंकला. 26वी महिला ग्रँडमास्टर सरयू वेलपुला. आणि ऑस्ट्रेलियन ओपन सुपर 500 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद लक्ष्य सेन यांनी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. काशी तमिळ संगमम ची 4थी आवृत्ती कोणत्या शहरामध्ये सुरू झालेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. वाराणसी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. वाराणसीच्या अंतर्गत या ठिकाणी काशी तमिळ संगममची 4थ्या क्रमांकाची आवृत्ती एडिशन या ठिकाणी सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रक म्हणून कोणी नुकताच पदभार स्वीकारलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए. संजय साधू असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? संजय साधू असं त्यांचं नाव आहे. युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रक म्हणून त्यांनी या ठिकाणी पदभार स्वीकारलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2025 मध्ये कोणत्या क्रीडा स्पर्धेने इमर्जिंग प्रोफेशनल स्पोर्ट्स इव्हेंट्स ऑफ द इयर पुरस्कार जिंकलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आर्चरी प्रीमियर लीग, ज्याला आपण बोलता येईल APL म्हणजेच आर्चरी प्रीमियर लीग, मराठीमध्ये म्हणता येईल तिरंदाजी प्रीमियर लीग, या क्रीडा स्पर्धेने 2025च्या इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड्समध्ये इमर्जिंग प्रोफेशनल स्पोर्ट्स इव्हेंट ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे तो या ठिकाणी जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणाची 2026च्या आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम वर्गामध्ये निवड झालेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. रॉजर फेडरर असं त्यांचं नाव आहे. 2-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. स्विस माजी टेनिसपटू हे आहेत. रॉजर फेडररने एकूण 20 ग्रँड स्लॅम पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलेलं आहे. जर तुम्हाला असं विचारलं हे जे काही पुरुषांच्या ग्रँड स्लॅम होत असतात एकेरी टायटल्समध्ये सर्वाधिक या ठिकाणी टायटल्स कोणी जिंकले आहेत? तर नोवाक जोकोविच 24 टायटल जिंकले आहेत, 1 नंबरला आहेत. 2 नंबरला आहेत राफेल नदार 22 या ठिकाणी टायटल जिंकले आहेत, 2 नंबरला आहेत. 3 नंबरला आहेत रॉजर फेडरर 20 या ठिकाणी ग्रँड स्लॅम जिंकले आहेत, 3 नंबरला आहेत. सर्व खेळाडू सगळा खेळ हा या ठिकाणी टेनिस या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. ग्रामीण मालमत्ता नियमित करण्यासाठी कोणत्या राज्याने अपग्रेड केलेले ई-स्वातू 2.0 प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. कर्नाटक
हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कर्नाटक राज्याने अपग्रेड केलेले ई स्वातू 2.0 प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. कशासाठी? तर ग्रामीण मालमत्ता नियमित करण्यासाठी. कर्नाटक स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहे सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद्र गेहलोत, राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान: बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी, बॅनरघट्टा आणि 5 महत्त्वाचे धरण: तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न क्रमांक 12वा. कविंद पाडी गुळ पावडर ज्याला अलीकडेच GI टॅग देण्यात आलेला आहे, तर हा जो काही प्रोडक्ट आहे कोणत्या राज्याचा आहे? तर पर्याय क्रमांक ए, तमिळनाडू राज्याचा हा प्रोडक्ट आहे, ज्याला या ठिकाणी नुकताच GI टॅग देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. या ठिकाणी तमिळनाडूबद्दल सुद्धा आपण जाताना माहिती बघून जाऊया. तमिळनाडूची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत MK स्टालिन, राज्यपाल आहेत RN रवी, राजधानी आहे चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान: मन्नर, मरीनचे आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुकुर्ती आणि 2 महत्त्वाचे धरण: मेत्तूर आणि भवानी सागर. क्लिअर? तर अशा प्रकारे हे होते आजचे 12 प्रश्न आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न लिहून घ्या. जगातील सर्वोत्तम शहरांच्या निर्देशांक 2026 मध्ये भारतातील कोणत्या शहराने सर्वोच्च स्थान मिळवलेलं आहे? जयपूर, बेंगलोर, मुंबई की दिल्ली? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नावरती या ठिकाणी उत्तर बरोबर येते की नाही हे चेक करणं, क्रॉस चेक करणं, चुकलं असेल तर करेक्शन करून घेणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, डिसेंबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस, 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस, 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस, 5 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस, 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस, 7 डिसेंबरला सशस्त्र सेना ध्वज दिवस आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस, 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस, 10 डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी, 11 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस, 14 डिसेंबरला राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस, 16 डिसेंबरला विजय दिवस, 18 डिसेंबरला भारतातील अल्पसंख्याकांचा हक्क दिवस, 19 डिसेंबरला गोवा मुक्ती दिवस, 20 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस, 22 डिसेंबरला राष्ट्रीय गणित दिवस, 23 डिसेंबरला किसान दिवस, 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबरला भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून आपण साजरा करतो. क्लिअर?